नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचन कसं करायचं, कारण आपल्याला मराठी वाचन येत नाही. तर मराठी वाचन करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. तर आपण आता ही कविता वाचन करणार आहोत. स्वप्न करू साकार. आता हा इथं जोड शब्द आहे, स त्याला व जोडलेला आहे, हा स्व झाला आणि हा प आहे, अर्धा प आहे, त्याला नाही. याचा उच्चार काय झाला? स्वप्न. काय झालं? स्वप्न. आता हा क आहे, त्याला उकार आहे, हा दुसरा उकार आहे. करू. सला एक काना आहे, सा गला काना आहे, का आणि र, म्हणून स्वप्न करू साकार. तर इथं बघा, आपल्याला जोपर्यंत जोड शब्द वाचता येत नाही किंवा बाराखडी येत नाही, त्यामुळं आपल्याला वाचन करता येत नाही. स्वप्न साकार करू इयत्ता 10वीतील कविता आहे, इंग्लिश मीडियम 10 स्टँडर्डची मराठी पाठ्यपुस्तकातील ही कविता आहे. तर याचं एक आपण वाचन करूया. त्याचे लेखक आहेत किशोर पाठक. आता की, हा किला, हा की आहे, हा पहिला की आहे बघा, कारण हा बघा पहिली विलांटी आहे किला, पहिला काना आहे किशोर पाठक. बघा, जोपर्यंत बाराखडी येत नाही तोपर्यंत मला वाचता येणार नाही. आता आपण डायरेक्ट कवितेकडे येऊ. बघा, या गाईचा आहे या, कारण त्याला एक काना आहे. या देशाच्या. आता बघा, त्याला एक मात्रा आहे, दे स आहे, त्याला एक काना आहे, देशाच्या. आता अर्धाचा आहे, त्याला या आहे, चला या जोडलेला आहे, म्हणून देशाच्या मातीवरती आमुचारे अधिकार. आता इथं बघा, काना, मात्रा, विलांटी, अनुस्वार आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता काना, मात्रा, पहिली विलांटी, दुसरी विलांटी आपल्याला समजत नाही. आता या देशाच्या मातीवरती बघा, त्याला पण दुसरी विलांटी आहे, याला पण त्याला दुसरी विलांटी आहे. हा पहिला उकार आहे मुचा, आणि अधिकार बघा, अधिकारला पहिली विलांटी आहे. तर हे लक्षात ठेवा, या देशाच्या मातीवरती आमचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. बघा, कवितेमध्ये अर्थ पण आहे, या देशाच्या मातीवरती आमचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकू मोती धन हे अपरंपार. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. आता बघा, इथं भरपूर जोड शब्द आहेत. उत्क्रांती उ आहे, हाता आहे, क आहे, त्याला र पण अर्धा जो दांडा मोडलेला आहे त्याला र म्हणतात, वरती टिंबा आहे त्याला न म्हणतात. बघा, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार, हजारा आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एक मनगट, शक्तीची झडते नौबत, घराघरातून जन्म घेते स तेज नवा अवतार, या विश्वाची विभंब संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. तर बघा, या कवितेमध्ये जोड शब्द आलेले आहेत, ते जोड शब्दच आपण बघूया. याला एक काना आहे म्हणून या होतो, देशाच्या. बघा, दे, जोपर्यंत तुम्ही बाराखडी वाचत नाही, मी पुन्हा म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला बाराखडी लिहिता आणि वाचता येत नाही तोपर्यंत तुम्हाला वाचन येऊ शकत नाही. तर बघा, कला, दला एक मात्रा आहे, दे, शला एक काना आहे, शा हा अर्धाचा आहे, त्याला या जोडलेल्या आहे, देशाच्या मातीवरती. बघा, मातीवरती. आता मला एक काना आहे, त्याला पण काना आहे, दुसरी विलांटी आहे. बघा, या बाजूनी फिरलेले असते म्हणते, त्याला दुसरी वेलांटी म्हणतात. व आहे, र आहे, त्याला एक काना आहे आणि दुसरी वेलांटी आहे. मातीवरती अमुचा. आता अमुचा इथे उकार आहे, हा पहिला उकार आहे. बघा, पहिला उकार आहे, त्याची दिशा बघा, आमचा रे अधिकार. आता इथं पहिली वेलांटी आहे. आता तुम्हाला बाराखडीच जर आली नाही तर तुम्हाला पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रा, अनुस्वार काही समजणार नाही. तर हे बघा लक्षात. आता हा इथं न आहे,
आता अर्धा व आहे, हा व पूर्ण नाही, अर्धा याला जोडलेला आहे, म्हणून आपण काय वाचणार नव्या. काय वाचणार नव्या. न तर आपण जर असाच असता नॉर्मल व असता नवया असा वाचला असता, पण हा काय आहे नव्या. आता हा पहिली विलांटी आहे, इथं ढला दुसरी विलांटी आहे आणि इथे एक मात्रा आहे पिढीचे. काय पिढीचे. इथं पण नव्या. हा पहिला उकार आहे युगाचे, कारण इथं गल आहे काना आहे, चला एक मात्रा युगाचे. आता इथं स आहे, अर्धा स आहे, वला जोडलेला आहे म्हणून स्व. हा अर्धा प आहे आणि न स्वप्न करू साकार. आता इथं हा जो दुसरा उकार आहे रला, हा दुसरा उकार आहे करू साकार. इथं पहिला उकार आहे फुला, इथं मुला पण पहिला उकार आहे, इथं बघा तला दुसरा उकार आहे. आणि जो हा वरती टिंब आहे याला अनुस्वार म्हणतात. अनुस्वार याचा अर्थ, या अनुस्वार हा न साठी वापरला जातो जेव्हा आपल्या नचा होतं. आता इथं मुला फुलातून, पण आपण इथं जेव्हा जोर देतो मुला फुलांतून, तर बघा नचा उच्चार होतो हसतो. आता बघा हस्र आहे, हा अर्धा जो दांडी मोडलेली आहे अर्धी, याचा उच्चार र होतो, म्हणून याला काय म्हणतात श्रावण. काय म्हणतात श्रावण. मातीचे हो मंगल तनमन. बघा इथं दोन मात्रे आहेत, हाचा आहे, दोन मात्रे असल्यामुळे आपण चै म्हणतो. चैतन्याचे हा न आहे, त्याला या जोडलेला आहे, आणि इथे एक मात्रा आहे चैतन्याचे. हा पहिली विलांटी आहे फिरे, हा पहिला उकार आहे सुदर्शन. आता हा जो वरती रफार गेलेला आहे हा अर्धाच र आहे सुदर्शन. हा जो अर्धा रफार आहे असा अर्धा रफार आहे, तर याचा पण उच्चार काय होतो र होतं सुदर्शन. शेतामधून पिकू मोती धन हे अपरंपार. बघा इथं पण अनुस्वार आहे, त्याचा उच्चार न होतं अपरंपार. या हातांनी यंत्र डोलते. आता वरती जेवढे पण अनुस्वार आहेत त्यांचा उच्चार नच होतो. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते. हा अर्धा कला अर्धा र आलेला आहे, आरती दांडी मोडलेली असते म्हणून त्याचा र उच्चार होतो, लक्षात ठेवा. उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. आता बघा उ हा अर्धा त, हा क अर्धा र, वरती अनुस्वार, हा दुसरा तीचा उत्क्रांतीचा घुमूया ललकार. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेते स तेज नावा अवतार. या विश्वाची विभव संपदा, जपू वाढू आम्ही लाखदा, हस्त शुभकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करू जय जयकार. बघा इथं दोन ज जोडलेले आहेत, एकाला एक जोडलेला आहे व आहे, आणि उज्ज्वल भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयकार. तर विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला मुळाक्षरे मराठी बाराखडी का महत्त्वाची आहे, कारण तिथं जे आपण पहिला उकार, दुसरा उकार, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, दीर्घस्वार, अर्धा रफार हे जेव्हा आपण पूर्ण शिकतो तेव्हाच आपण परिपूर्ण वाचू शकतो. जर तुम्हाला मराठी वाचन करायचं असेल तर अगोदर तुम्हाला मुळाक्षरे परिपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बाराखडी पण वाचन करताना ढोबळ मनाने वाचायची नाही, तर त्याला काना, मात्रा, वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार हे सर्व तुम्ही लक्ष देऊन वाचायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने छान वाचू शकता. तर तुम्हाला बाराखडी आणि मुळाक्षरे करावेच लागतील, त्याला पर्याय नाही.